सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर झालं आणि या नामांतराला विरोध आणि समर्थनाचे आक्षेप घेतले जात आहेत। तर आज भाजपने संभाजीनगर नावाला समर्थन म्हणून शहरातील वाहनांवर स्टिकर्स चिटकवून समर्थन व्यक्त केलंय। जवळपास 50,000हून अधिक स्टिकर्स भाजपकडून वाहन आणि घरांवर लावले जाणार आहेत। नामांतराच्या विरोधात आक्षेप असले तरी फरक पडणार नाही। समर्थनासाठी विविध एजन्सींकडून काम सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरच्या पाट्या लावण्याचा प्रयत्न जे आहे भाजप करते, गाड्यांवर स्टिकर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजप करते आहे आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरला विरोध आणि समर्थनाचे आक्षेप सुद्धा घेतले जात आहेत। आपण बघतोय की भाजपचे कार्यकर्ते जे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या जे स्टिकर्स आहेत ते गाड्यांवर लावतात। दादा, काय म्हणणं आहे तुमचे? हे स्टिकर्स कशासाठी? छत्रपती संभाजीनगर हे आपलं शहर आहे। या शहरामध्ये आम्ही नामकरण झाल्यानंतर आम्ही जल्लोष साजरा करत आहोत। आज आम्ही क्रांती चौकामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जमले आहोत। येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगरचं हे स्टिकर आहे, हे आम्ही दर्गा गाड्यांवर लावतो, आम्ही जल्लोष साजरा करत आहोत। आणि एकीकडे जे आक्षेप आले आहेत जवळपास लाखभर विरोधात आहेत, थोडेसे 1,500-1,500पर्यंत समर्थनाचे आक्षेप गेलेले आहेत। ऑनलाईन आक्षेप होत आहेत का जास्त किंवा कसा? मी जी माहिती घेतली 1,18,000 आक्षेप काहीतरी असे हे विरोधामध्ये गेलेले आहेत आणि आत्तापर्यंत जे समर्थनामधले आक्षेप आहेत ते आलेले नाही आहेत। मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, 1,18,000 जातील किंवा 10,20,000 जातील, कितीही जाऊ द्या, हे छत्रपती संभाजीनगर महाराजांच्या मावळ्यांचं आहे। 27 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला कळेल समर्थनार्थ किती तिकडे समर्थनाचे आक्षेप जास्त जातील। 2,000% जास्त। दर एक नागरिक ते ज्या पद्धतीने आक्षेप घेत आहेत, त्यांच्या एजन्स्या लागलेल्या आहेत कामावर, कमर्शियल पद्धतीने कामं चालू आहेत। इकडे दर एक मावळा घरी जातोय, घराघरातनं लोक बाहेर येत आहेत आणि स्वतःहून तिकडे येऊन 27 तारखेला ते त्यांचे अर्ज जे आहेत ते जमा करणार आहेत। आमची तयारी आहे, आम्ही तयारीला लागलो आहेत। आपण जास्त असण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवला जातो कारण विरोधक मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवत आहेत तिकडे, तर समर्थक सुद्धा आपण बघतोय स्टिकर्स लावणे असेल, ऑनलाईन अर्ज देणं असेल किंवा इतर खाजगी संस्थांच्या माध्यमातून समर्थनाचे आक्षेप नोंदवत आहेत। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। पुढे पाहूयात, गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती आणि तेव्हापासून या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजतोय। छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला MIMने विरोध दर्शवला होता आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर आक्षेप आणि हरकती घेण्यासाठी 27 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती। विभागीय आयुक्त कार्यालयामधल्या आवक जावक शाखेमध्ये नामांतराबाबत आतापर्यंत 1 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले। यामध्ये सर्वाधिक संख्या ही छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधात अर्ज दाखल करणाऱ्यांची आहे। नामांतराच्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल होणाऱ्या अर्जातून आपली भूमिका भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला जातोय। दोन्ही बाजूने अधिकाधिक अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात मोहीम राबवत कॅम्प देखील लावण्यात आले। छत्रपती संभाजीनगर नामकरण प्रकरणी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठापुढे ही सुनावणी केली जाईल। कोर्टात क्रमांक 1 मध्ये ही याचिका सूचीबद्ध करण्यात आली आहे। राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही विधानसभेत उमटले। सत्ताधाऱ्यांनी काल राहुल गांधींच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं होतं आणि या सदस्यांवर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेस आमदार आक्रमक झाले होते। या संपूर्ण अधिवेशनाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण विरोधी बाकांकडनं पायऱ्यांवर बसून माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, आमच्याबद्दल खोके खोके बोके बोके हे जे बोललं गेलं ते सुद्धा आपण तपासून बघा, त्याच्या सुद्धा व्हिडिओ क्लिप मागवा आणि या सगळ्याचा एकत्रपणाने आपण निर्णय द्या। अशा पद्धतीने आपण त्यांना सुद्धा समज द्या। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी इथं एक मुद्दा उपस्थित केला, त्याला
काही आशिष शेलार साहेबांनी आणि सन्माननीय शंभूराज देसाई साहेबांनी पण काही भूमिका मांडली. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण हे बघा, याबद्दलचा निर्णय हे घेत बघा, हे काही रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही. जे आपली जागा सोडून वेलमध्ये उभे आहेत आणि बोलतायत त्यांनी बोललेला एकही शब्द रेकॉर्डवर घेतला जाणार नाही. रेकॉर्डवर मंत्री महोदय, आपण काही एक रेकॉर्डवर घेणार नाही आहोत. महाराज देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहे. 23 कोटी मतदारांनी निवडून दिलाय. कोणाच्या अवकातीमध्ये नाही, कोणाच्या भिक्यानी पंतप्रधान पद नाही, पलपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना चोर म्हणला. अध्यक्ष महाराज सण देणार नाही, ते तर बाहेरची भूमिका होती. अध्यक्ष महाराज, तुमच्या समोर मोदी साहेबांना पुढे बघा, आज होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षाच्या नेत्यांचं नाव नसल्यानं विधान परिषदेमध्ये गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं का नाहीत यावरून विरोधक आक्रमक झाले होते. पत्रिका बदलली नाही तर मग आम्ही काळे झेंडे कार्यक्रमात जाऊन निषेध करू, तिथे दाखवू असा इशाराच विरोधकांनी दिलाय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, आपण नेहमी करतो तो. दुर्दैव असं आहे की सभापती या सभागृहाचा उल्लेख सुद्धा नाही. म्हणजे हे पहिली वेळ होतंय, हे कधीही घडलं नव्हतं. ह्या सभागृहाला वरचं सभागृह, उच्च सभागृह यासाठी सुद्धा देशाच्या पार्लमेंट पासून हे आहे. या सभागृहाचे अधिकार मोठे आहेत. इथे बसलेल्या यानंतर थेट जाऊयात विधानसभेत. नाना पटोले बोलतात. मोदी सरकार चोर आहे वगैरे अशा पद्धतीचे काही या पद्धतीचं या ठिकाणी उल्लेख आला, तेही तपासून आम्ही कारवाई करू. त्याचंही समर्थन आम्ही करणार नाही, कारण की या सगळ्या गोष्टी या सभागृहात होता कामा नये. आमची मागणी, अध्यक्ष महाराज, की कालच्या घटनेचं जे सदस्य असतील त्यांनाही अंगागे तो आमचं रेकॉर्डला कोणी येत असेल तर त्यांनाही करा, पण असं आम्ही काही कोणाचं समर्थन करणार नाही. पण या पद्धतीची काही भूमिका होत असेल आणि त्या गोष्टीचं आपण दुर्लक्ष करत असू अध्यक्ष महाराज, तर या विधिमंडळाचं एक आगळं वेगळं महत्व देशपातळीवर आहे. हे सगळं त्याचं मलिन करण्याचं काम होत असेल त्या कदापिच आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की अध्यक्ष महाराज, उद्याच्या निर्णयामध्ये आमचे लोक तुम्ही म्हणतात आहेत रेकॉर्डला, आणा रेकॉर्डला, कुठले असेल रेकॉर्डला, पण जे कालच्या घटनेमध्ये जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे अध्यक्ष महाराज. ठीक आहे, चला. नाही आता नाही, आता नंतर लक्षवेधी घ्या. लेंग आहे तर लेंग घ्या. अध्यक्ष लिहिंग आहे. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. आज नाही, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही आता. जरा एक मिनिट सीएम साहेब. नाही, मी तुमचंही ऐकलं आणि नानांचं थोडं ऐकलं की जसं ते म्हणाले की जे आज सभागृहामध्ये बाहेर जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपली बैठक झालेली आहे, पण यामध्ये एकच मी सांगतो की काल विषय झाला होता, पण आज पुन्हा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं हे देखील संपूर्ण देशाचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने नानासाहेब, याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, मगाशी मी बैठकीत देखील म्हणालो की गेले 8 महिने मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून इकडे ते प्ले कार्ड मध्ये हे करून अपमान करणं, खोके म्हणणं, चोर म्हणणं, गद्दार म्हणणं, मिंदे म्हणणं, हे कुठल्या आचारसंहितेमध्ये बसतं नाना? हे बघा, जे आम्ही कालचं समर्थन केलं नाही, जे जोडे मारण्याचं, पण याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांचं भावना व्यक्त केल्या. शेवटी सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देखील देशद्रोहाचंच काम आहे. याच्यामध्ये एकच मी सांगतो नाना भाऊ, जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी आपल्याकडे 3 बोटं असतात. आणि म्हणून यामध्ये अध्यक्ष महोदय, आपल्याला माझी विनंती आहे, या सभागृहाला देखील विनंती आहे, सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे. याचा डेकोरम आहे, याचं पावित्र्य आहे. सगळ्या गोष्टी इथे बसून मोठमोठे लोक या सभागृहाचं अध्यक्षपद त्यांनी सांभाळलंय, चालवलंय. या सभागृहात देखील अनेक मोठी माणसं या सभागृहाचे सदस्य होऊन गेलेत. त्यामुळे सभागृहात देखील आणि या सभागृहाच्या बाहेर देखील अशा प्रकारचं कुठलंही काम जेव्हा इतर लोकांच्या बद्दल ज्या पद्धतीची भूमिका घेतली जाते त्यालाही आपण सगळ्यांनी आक्षेप घेतला पाहिजे. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असा घेऊ नका.
तुम्हाला नाना वैयक्तिक घेण्याची आवश्यकता नाही, परंतु यामध्ये एवढंच आहे, या देशाचा मान पूर्ण जगभरामध्ये सगळीकडे या देशाची कीर्ती पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलेलं आहे. नानासाहेब, मी वैयक्तिक व्यक्ती म्हणून बोलत नाही. आज मी सांगतो, बघा, या देशाची, आता मी काय तुम्हाला वाटेल की मी नाही जे आहे ते बघा. आणि अध्यक्ष महोदय, यामध्ये अध्यक्ष महोदय बसा त्यांचं होऊ दे, देतो ना, होऊ दे त्यांचं होऊ दे ना, बोला. आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एवढीच विनंती करतो की देशाच्या प्रधानमंत्री महोदयांचा अपमान आम्ही काय, या देशातली जनता देखील सहन करणार नाही. आणि म्हणून ज्या G20चं अध्यक्षपद आपल्याला मिळालं, त्या G20 मध्ये काय म्हणाले तुमचे नेते? या देशामध्ये लोकशाही नाही, लोकशाही खतरे में. एक मिनिट नाही, एक मिनिट का तुम्हाला याच्यामध्ये एकच सांगतो, तुम्हाला मी बोलायची संधी देतो. बसा देतो बसा. लोकशाही खतरे में आहे अध्यक्ष महोदय. वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे म्हणून मी बोलतोय. जर लोकशाही खतरेमध्ये असेल तर भारत जोडो यात्रा कशी काय काढली? लोकशाहीमध्ये तिरंगा फडकावायला तिकडे गेले, लोकशाही नव्हती. अहो देतो असं काय करतात? तुम्हाला देतो ना मी, त्यांचं ऐकून घ्या. तुमच्या नेत्याच्या बद्दल आम्ही कधीही देतो तुम्हाला मी, त्यांचं ऐकून घ्या ना. आम्ही इंदिरा गांधींना म्हणतो की पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान होऊन गेल्या, आम्ही त्यांचा मान राखतो. पण तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांना, या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांच्या विरुद्ध बोलत असाल तर बिलकुल आम्ही सहन करणार नाही. नाना भाऊ, तुम्हाला एवढंच मी सांगतो, या देशाची बाळासाहेब, तुम्ही जर बाहेर जाऊन या देशाचा अपमान करत असाल तर ते कोण खपवून घेणार? तुम्ही वारंवार सावरकरांचा अपमान करत असाल, कोण सहन करणार? आणि म्हणून मी आपल्याला, अध्यक्ष महोदय, त्यांना मला बोलण्याचा अधिकार आहे, मला आपण परवानगी दिलेली आहे. तर एवढंच आहे, यापुढे सगळ्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. या सदनाचा जे काही मान राखला पाहिजे. आणि त्याचबरोबर या विधान भवनाच्या कॅम्पसमध्ये तुम्ही 8 महिने आमच्या विरुद्ध घोषणा सगळे देत होते, तेव्हा तुम्ही नाही बोलत त्यांना, तुम्ही ते चालतं. आणि म्हणून ताई, आम्ही समर्थन नाही केलं, नाही. अध्यक्ष महोदय, यामध्ये मुख्यमंत्री बोलता, असं काय करताय? काय बोलता? सीएम बोलतात ना, तुम्ही बसून घ्या ना. सीएम बोलतात, असं हे काय बरोबर नाही. अहो राज्याचे मुख्यमंत्री बोलतात, तुम्ही बसून घ्या. अरे मुख्यमंत्री बोलतात ना. एक मिनिट अध्यक्ष महोदय, ताई, योगेश सागरजी हे बरोबर नाही. आपण शांत बसा. आशिषी बसा. सीएम बोलतात ना, त्यांना सांगू तुम्ही बसा, बसून घ्या. अध्यक्ष महोदय, ज्या प्रधानमंत्री महोदयांच्या मातोश्रीचं दुःखद निधन झालं, अंत्यविधी झाल्यानंतर कर्तव्यावर गेले, त्याला तुम्ही चोर म्हणता? हे कुठलं? अरे या देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ज्यांच्या नसानसात भरले, तुम्ही त्यांचा अपमान करता ना, हे बिलकुल चालणार नाही. आणि म्हणून बघा, मी या ठिकाणी जे चुकीचं आहे त्या चुकीच्या बद्दल हे वक्तव्य ऐकून घ्या. मी सांगतो अध्यक्ष महोदय, जे 8 महिने आमच्या लोकांचा अपमान ज्यांनी केलेला आहे, आमच्या लोकांना जे अपमानास्पद वक्तव्य ज्यांनी केलंय, कारवाई व्हायची असेल तर सगळ्यांवर सारखी कारवाई झाली पाहिजे, कारवाई सगळ्यांवर समान झाली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. बाळासाहेब थोरात. अध्यक्ष महोदय, बसून घ्या. आपल्याबरोबर चर्चा केल्यानंतर आपण उद्या निर्णय देता आहात. नारायणराव बसून घ्या. अध्यक्ष महोदय, नारायणराव बसून घ्या. जे असभ्य वर्तन झालं, कालचं जे असभ्य वर्तन झालं राष्ट्रीय आमच्या नेत्यांच्या बाबतीत, राहुलच्या बाबतीत, त्या बाबतीत उद्या तुम्ही निर्णय देणार असं सांगितलं.
आपण नाही, थांबा जरा आता, तपासून बस. सांगितलं आणि योग्य कारवाई करू. त्याच्यावर असं आहे का, असं यापूर्वी कधीही विधानसभेच्या घडलं नव्हतं अशा पद्धतीची कालची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यावरती निर्णय देण्याचं मान्य केल्यानंतर आम्ही कामकाजाला सुरुवात करत होतो. माननीय मुख्यमंत्री महोदय आले, स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांना संधी देणं आवश्यक आहे. परंतु त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती जी मांडणी आहे अध्यक्ष महोदय, मग असं आहे की त्या विषयावर चर्चा ठेवली पाहिजे संपूर्णपणे. दुसरी बाजू सुद्धा त्याला आहे अध्यक्ष महोदय. परंतु त्या पद्धतीने खरं तुम्ही निर्णय उद्या देतात आणि जे चुकीचं असभ्य वर्तन या कधीही घडलं नव्हतं अशा प्रकारचं काल घडलं, ते पुन्हा घडू नये याकरता अशी कारवाई तुम्ही कठोर कारवाई करायला निघाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जी मांडणी केलेली आहे ठीक आहे. ती त्याला धरून नाही, ही वस्तुस्थिती ठीक आहे, आता या विषयावरती अजून चर्चा होणार नाही. लेन चालू करा. नाही, बस झालं आता, बस झालं, चालू माननीय करा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग अधिनियम 2004 चे कलम 18 व कलम 19 अन्वये राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांचा सन 2021-22 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदरू अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यासाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. आज अधिवेशनात विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात निर्मा आंदोलन त्यांनी केलं. सीबीआय ईडीच्या कारवाया सुरू केल्या होत्या, सीबीआयच्या चौकशा सुरू केल्या होत्या. हे सगळे लोक आज सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि म्हणून एक निरमा वॉशिंग पावडर जे आपल्या हिंदुस्थानात अतिशय प्रसिद्ध आहे, याच्यातून कपडे धुतल्यानंतर स्वच्छ होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून या निरमा पावडरनी या महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी गद्दार लोकांना धुतलं गेलेलं आहे. सत्ताधारी पक्षाच्याच काही आमदारांनी सभागृहात त्या दिवशी बोललं की आमच्याकडे या निरमा वॉशिंग पावडर, आमच्याकडे स्वच्छता होते. आणि हा गुजरातचा निरमा या ठिकाणी महाराष्ट्रात आणून भ्रष्टाचारी गद्दार लोकांना स्वच्छ करून सरकारमध्ये बनवलेलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात पोस्टरला जोडे मारून आंदोलन केलं आणि यावेळी राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. विरोधकांचा न्यायालयावरती विश्वास नाही अशी टीका त्यांनी केली. तसंच आगामी निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं विखे म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी निशाणा साधला. राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये न्यायालयाने तो निर्णय दिला. तो काय भारतीय जनता पार्टीने दिला नाही. पण आता विरोधकांची परिस्थिती अशी झाली की त्यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, पोलिसांवर विश्वास नाही, महसूल प्रशासनावर विश्वास नाही, परमेश्वरावर विश्वास नाही. फक्त ते जे मागच्या 3 वर्ष स्वतःला परमेश्वर समजून वागत होते, हा त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आता त्यांना कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये. जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राजसाहेब त्या ठिकाणी आपली भूमिका परखडपणे बांधत होते, त्यांच्या बाजूनी मांडत होते, तेव्हा ते चांगले वाटायला लागले. आज जेव्हा ते वास्तविकतेने जी काही परिस्थिती महाराष्ट्राची आहे त्याच्यावर बोलले तर त्याचं दुखणं त्यांना होतंय. तर हे महाविकास आघाडीचे नेते हे यांची भूमिका, यांच्या भावना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय उद्धव साहेबांचं भाषण हे जुन्या काळातलं ऐकून दाखवलं की त्यांची भावना काय होती पवार साहेबांबद्दल, अशोक चव्हाण साहेबांबद्दल. तर त्यामुळे ते जर भूमिका बदलू शकतात म्हणजे ते संत आणि आम्ही टाकू. नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टानं त्या संदर्भातली याचिका फेटाळल्याचं कळतंय. ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती. नामांतराला विरोध करणारी ही याचिका होती आणि ज्यावरती आता सुप्रीम कोर्टानं ती याचिका फेटाळून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे जे माहिती मिळते खास करून
एक तर औरंगाबादचं नामांतर करण्यात आल्यानंतर त्याचं नाव करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर. त्या संदर्भात एक त्या याचिके विरोध करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टात त्या याचिकेवरती सुनावणी झाली. महत्वाचं म्हणजे याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही हायकोर्टाच्या कामात हस्तक्षेप करत नाही, त्यामुळे ही याचिका आम्ही फेटाळत असं स्पष्टपणे सांगितल्यामुळे आता असं म्हणावं लागेल की आपल्याला ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे हायकोर्ट या संदर्भात काय निर्णय देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आता ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघूया तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचंय, दंगली घडवायच्या आणि निवडणुकांना सामोरं जायचं अशी पडद्यामागून पटकथा लिहिली जात असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. उद्धव ठाकरेंना घाबरल्यामुळे या हालचाली सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. फडणवीस ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना फडणवीस ठाकरेंसाठी रस्ता वेगळा करता आला तर पाहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाहीत, आम्ही स्वतंत्र आहोत, दुसऱ्याची डोकी आम्हाला लागत नाही असं सांगत राऊतांनी मनसेवर निशाणा साधला. या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं असं एक पडद्यामागची पटकथा लिहिली जाते. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा मिळतो, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे हादरलेले आहेत. या राजकारणामध्ये शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाही, आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो, विचार करतो, आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा आणि आम्ही जे ठरवलं ते पुढे नेतो. दुसऱ्यांची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाही. राहुल गांधी यांचं लोकसभेची खासदारकी रद्द करावी यासाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे आणि विरोधकामध्ये दहशत निर्माण व्हावी की राज्यकर्त्यांवर बोलाल तर याद राखा, या भूमिकेतून हा सुरतचा निकाल दिला गेला असावा असं स्पष्ट आहे. अर्थात राहुल गांधी हे मागे हटलेले नाहीत आणि संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. पुढे पाहूयात. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगले. अलीकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. उदयनराजे भोसले म्हणालेत की जर लोकांनी सांगितलं की उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन. तर खासदार उदयनराजेंना आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी प्रत्युत्तर दिलं, आम्ही उदयनराजेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेत, लवकरच कारवाई होईल असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं. उदयनराजेंना माझं चॅलेंज आहे, त्यांनी दाढी मिशी भुवया काढाव्यात असं देखील शिवेंद्रराजे यांनी म्हटलं. या लोकांसमोर, त्या लोकांच्या समोर गांधी मैदान घ्या, तुमचं ग्राउंड तुम्ही समजून करा, नाही इथं घ्यायचे, कुठं तुम्ही म्हणाल तिथं द्या लोकांमध्ये माईक आणि सांगू द्या की उदयनराजे पैसे खाल्ले. तर तसं कोणी जर बोललं तर तेव्हा शपथ सांगतो मिशा काय भुया काढून टाकेन, तर तोंड दाखवणार नाही. आज ह्या ठिकाणी फक्त सातारा जेवढ्यासाठी आहे, लोकांची सेवा करण्यासाठी. आपण त्यांनी मागं पण असं सांगितलं होतं की आमचे नगरसेवक आहेत जुने अशोक मोने, ते जर निवडून आले तर मिशा काढेन, भुया काढेन असं दरवेळेला ते सांगतात. त्यामुळे ते मला वाटते आरशासमोर उभं राहिल्यावर त्यांच्या भोया आणि मिशा सापडतात का नाही त्यांना माहीत नाही. एखाद्या वेळेस तसं असेल काय आता माहीत नाही. गेली 8 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी माझी असलेली नाळ मी तुटू देणार नाही असं वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी केलंय. मी दबावाला बळी पडणार नाही, सर्वसामान्यांसोबत असलेली जवळी कायम अशीच राहील असं सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला एक भावनिक आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलंय. आज खरं तर मी एक सामान्य कार्यकर्ता, गेले 8 वर्ष आमदार झालो, तो तुमच्यासारख्या सामान्य लोकांमुळे, आणि त्या सामान्य लोकांची नाळ आपण कदापि तोडू देणार नाही आणि या सामान्य लोकांबरोबरच मी शेवटपर्यंत राहणार. मग किती त्रास झाला, किती अडचणी आल्या तर त्या अडचणीचा मार्ग घडून आपण निश्चितपणे उद्योजींशी आणि आपल्या सामान्य लोकांशी एकनिष्ठ राहू असा शब्द या ठिकाणी देतो. यानंतर थेट जाऊयात विधान परिषद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. या परिसरामध्ये कोणीही अशा प्रकारचं आंदोलन करणं योग्य नाही आहे.
आणि एवढंच नाही तर मी हे सांगितलं की सत्तारूढ पक्षाच्या वतीनं मी ही या ठिकाणी खात्री देतो की यापुढे सत्तारूढ पक्षाच्या वतीनं कधीही अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होणार नाही. आणि त्याच्यानंतर तो विषय संपला आणि खालचं सभागृह नीट सुरू झालं. ही जशी बाजू खरी आहे आणि असं आंदोलन होऊच नये हे जसं खरं आहे तसं माझा सवाल आहे की गेले 6 महिने सातत्याने पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करणं, खोके मुख्यमंत्र्यांचं कार्टून आणणं, त्यांना चोर म्हणणं, त्यांना मिंधे म्हणणं, हे मान्य आहे का या सभागृहाला? हे एका बाजूने नाही होते, एका बाजूने नाही. मग जर त्यांच्यावर तुम्ही ज्यांनी बाहेर केलं त्यांच्यावर कारवाई करायची आहे, यांच्यावर का नाही करायची? का मुख्यमंत्री मोठे नाही आहेत? या महाराष्ट्रामध्ये ज्यांना मुख्यमंत्री पदावर मेजॉरिटीने बसवलेलं आहे, कोणाच्या मेहरबानीने बसलेले नाही आहेत. आणि राहुलजींचा पूर्ण सन्मान ठेवून राहुलजी आता संवैधानिक पदावर नाही आहेत, मुख्यमंत्री संवैधानिक पदावर आहे. आणि तरी त्यांच्या विरुद्ध जर असं या ठिकाणी होत असेल त्याचा निषेध का नाही करायचा? मग त्याचाही निषेध केला पाहिजे. त्यामुळे जसं कालचं सन्मान्य राहुल गांधीजी यांच्या फोटोला जे काही केलं हे चुकीचं आहे, तसंच या सभागृहामध्ये हेही मान्य झालं पाहिजे की मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे रोज नारेबाजी करणं आणि त्यांना त्या ठिकाणी चोर म्हणणं, मिंदे म्हणणं, खोके म्हणणं हे तेवढंच चुकीचं आहे. त्याचाही तेवढाच निषेध झाला पाहिजे. माननीय सभापती महोदया, दोन्हीकडनं आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. आता कोणी कोणाला चोर म्हणताय, पंतप्रधानांच्या बद्दल चोर म्हणताय, हे योग्य आहे? हे चालेल? त्यामुळे अशा प्रकारे दोन्ही बाजूचा विचार नेहमी झाला पाहिजे. सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर या दोन्ही जागा, एकदा या सभागृहाच्या गेटच्या बाहेर गेलं तर काही करा, पण या गेटच्या आतमध्ये या परिसरामध्ये सगळ्याच पक्षांनी डिकोरम पाळला पाहिजे, सगळ्या सदस्यांनी पाळला पाहिजे. जे पाळत नसतील त्यांना सांगितलं पाहिजे. मी आमच्या सदस्यांना सांगितलं चुकलाय, नाही केलं पाहिजे. मी स्पष्ट सांगितलं आमच्या सदस्यांना चुकलाय, नाही केलं पाहिजे, यापुढे नाही झालं पाहिजे. पण तसंच समोरचे लोक करणार आहेत का त्याचा विचार, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून जसं ती घटना चुकीची आहे तसं माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध, मंत्र्यांच्या विरुद्ध जी काही घोषणाबाजी होते तीही चुकीची आहे, हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. हा विषय संपला देणार बोलायला काय विषयात बोलायचं? सभापती महोदया, भाई आता काय माहितीये, दोन्ही बाजूनी साधक बाधक चर्चा झाली आहे. आता याच्यात जुगलबंदी होऊ शकत नाही ना, खूप झालं आता. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि ते काही अंशी खरं आहे. मी फक्त एवढंच सांगेन, या विशेषतः महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यामध्ये काय होत असेल मला माहित नाही, अशा पद्धतीने आपण बोलवा सगळ्यांना. आपण सगळ्या गोष्टीसाठी एकत्र बसतो. आता सुद्धा आपण खाली बसलो होतो. आपण बसा, आमचे नेते आपण सगळे बसा आणि ठरवून घ्या कोणाची हिंमत होईल ठरवल्याच्या नंतर पुढे एखादं पाऊल टाकण्याची. म्हणून नुसतं एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता माझी विनंती राहील की ज्या गोष्टी आपल्याला नवीन घडवायच्या आहेत, आपल्याला परंपरा नवीन जर स्थापित करायच्या असतील, आपण सगळ्यांना बोलवा, गटनेत्यांना बोलवा, विरोधी पक्ष नेत्यांना बोलवा, काही प्रमुखांना बोलवा आणि तिथेही चर्चा करा, ही माझी विनंती राहील. पण त्या चर्चा होत असताना आपल्याला ही जाणणं गरजेचं आहे. तुम्हाला ते माहिती आहे, मनापासून तुम्ही ते खाली तुमचं ऐकलंय मी. ते एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्यच करावी लागेल. आपले काही राजकीय आदर आहेत, राजकीय नेते आहेत. आम्ही कधी यांच्या बाबतीमध्ये मी हे ठामपणे सांगू शकतो, वाजपेयींच्या बाबतीमध्ये, अडवाणींच्या बाबतीमध्ये कधीही अशा पद्धतीची वक्तव्य कधीही कोणी केलेली नाही. सांग, काही अंशी म्हणालो, त्याच्यात अंश आला तो. म्हणून माझी विनंती राहील, हा प्रश्न खरोखरच त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक लाजीरवाणा असा हा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण बोलून घ्या, सगळ्यांना सगळ्यांजवळ चर्चा करा, परंतु ह्यामुळे या कालच्या घटनेचं समर्थन होता कामा नये आणि त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. हे परत एकदा मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल आणि ती कारवाई होणं गरजेचं आहे. आता याच्यावर दोन्ही बाजूनी चर्चा झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना सुधीर भाऊ प्लीज, आता प्रश्नोत्तरांकडे जायचंय आपल्याला. त्याच्या आधी मला मनीषा त्यांना बोलायला द्यायचंय.
तर शांतता होण्याच्या दृष्टीने सभागृहात, तर तुम्ही रागवू नका, एवढं रागवायचं नसतं मनीषा. हा, तर देणार आहे बोलायला. तर आता काय झालंय, देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या पद्धतीने शैलीत त्यांचे उत्तर दिलेले आहे. आता जे विरोधी पक्ष आरोप करतो किंवा जे शब्द वापरतो ते मागे घ्यायची कोणाचीच इच्छा नाही हे मला चांगलं माहिती आहे, म्हणजे बाहेर. त्यामुळे प्रत्येकाचा लोकशाहीतला अधिकार आहे, परंतु त्याच्यामध्ये काही सीमारेषा पाळण्याचा प्रयत्न केला जावा, विशेषतः जोडे मारणं किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या करून कारवाई. एका तुम्ही अतिशय ज्ञानी सभासद आहात, एका सभागृहाचा सदस्य कसं दुसऱ्या सभागृहातल्या सदस्यावर कारवाई करणार, त्यामुळे थांबवा ही चर्चा जी आहे. सतीश पाटीलजी कसं कुठल्या नियमाने करणार? जे सदस्य दुसऱ्या सभागृहाचे सदस्य आहेत त्यांच्यावर हे सभागृह कारवाई करू शकत नाही. तुम्ही समजून घ्या सगळे, परत परत तेच बोलू नका. तुमच्या म्हणण्याची नोंद सर्व जणांच्या तिकडे आणि इकडे वर झालेली आहे. आता मी हा विषय संपवते, तुम्ही खाली बसा. काय आता? हा, विषय नाही, वरच्या सभागृहाचे सदस्य त्यामध्ये सामील होते, त्या संदर्भातली कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा. मी तपासून नाही, माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये नाहीये. नाही, हे जर वाढवायचं असेल, माहिती घेतली, हे बंटी पाटील साहेब वाढवायचं असेल वरच्या सभागृहाचे नव्हते, तपासून घ्या. आम्ही खाली व्हिडिओ तपासलाय, पण मग या वरच्या सभागृहाचे लोक मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध शिव्या देण्यात त्या ठिकाणी हजर होते. त्यांच्यावर करा आत्ता कारवाई करा. असं नाही आहे, हे बरोबर नाही आहे. हे पण तुमच्याकडे जी माहिती असेल ना तर ती मी तपासून घेते, पण त्याच्या आधी तुम्ही एकदम पुरावा काय असेल तर मला द्या, त्याच्याबद्दल आपण सीसीटीव्ही तपासून घेऊ. त्याबद्दल माझ्याकडे हा विषय आला नव्हता, परंतु आता ठीक आहे, हा विषय संपवते मी. मनीषा ते काय बोला. बाई जगताप आता थांबवा. नाही, मी 4 वेळा बोलत नाही देणार मी परवानगी. खाली बसा. सुधीर भाऊ प्लीज. नाही, हा विषय संपलेला आहे. एक मिनिट. सभापती महोदया, मगाशी जो विषय चालू होता, माननीय सभापती महोदयांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नसण्याबाबत, आणि ते आम्हाला सर्वांना त्याचं दुःख झालंय, परंतु असं दुःख आमच्याही वाटेला येतं. त्याबद्दल मला या सभागृहात बोलायचं आहे, कारण पत्रव्यवहार बरेचदा करून झालाय गेल्या 4 वर्षामध्ये. आता माझ्याकडे ही एक कार्यक्रम पत्रिका हातात आहे, महापशुधन एक्स्पो. आता हे सुरू झालेलं आज उद्घाटन, तर याच्यामध्ये विखे पाटील साहेबांचं हे निमंत्रण आहे आणि सगळ्या स्थानिक लोकांची परिषद असेल, सभेची असेल, सगळ्यांची नावं आहेत. माझा विषय मुंबईच्या कडे मी वळते. MMRDA कार्यक्रम असतात, मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्रम असतात. आम्ही जे सदस्य आहोत, समजा मी आहे विधानसभेतून विधान परिषदेवर आहे, सचिन भाऊ अहेर असतील, अनिल परब असतील, आता सुनील शिंदे जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेत, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत. आणि यानंतर थेट जाऊयात विधानसभेत, तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला, कारण रस्त्यावरून पण आपल्याला अंतर, आपण MTHL पण करतोय. अशोकराव, MTHL म्हणजे काय? शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक. 4 शहरातून जायला लागतंय, 2-2.5 तास लागतात. हा MTHL या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कंप्लीट होईल. फक्त 15 मिनिटात रायगडमध्ये माणूस पोहोचेल, फक्त 15 मिनिटात. हे सरकारची पॉलिसी आहे, धोरण आहे. त्यामुळे या बुलेट ट्रेनच्या बद्दल देखील आपण बाब तपासून घेऊ आणि त्याच्यावर मार्ग काढू. अध्यक्ष महोदय, बघा, हा जो मार्ग आहे तो किमान 4 तासांनी कमी होणार आहे, नांदेड लातूर. आणि त्याच बरोबरीने आजच आपण जर 2 लेन ट्रॅक जर टाकले मुख्यमंत्री महोदय, की काय होतं, एकदा ट्रेन जर निघाली, समजा आता अंकाईच्या पुढे गेलं तर संभाजीनगर येतं, त्यानंतर नांदेड पर्यंत 4 तासामध्ये जातो. परंतु मध्ये बरेच क्रॉसिंग येतात आणि या क्रॉसिंग मुळे एक्सप्रेस सारखे मोठ्या ट्रेन 1-1 तास, 1.5 तास त्यांना थांबायला लागतं प्रत्येक ठिकाणी. तर माझी हंबल रिक्वेस्ट आहे, एक तर इलेक्ट्रिफिकेशन मध्येच हा पूर्ण प्रोजेक्ट झाला पाहिजे. लातूर आणि संभाजीनगर याचं सुद्धा कनेक्शन शॉर्ट मध्ये होणार आहे, आणि 2 लेन मध्ये जर झालं तर कायमस्वरूपी आपल्याला त्यावेळेला 5 पटीनं खर्च वाढतो. तो न वाढण्याकरता आपण हे 2 लेन मध्ये आणि इलेक्ट्रिफिकेशन मध्ये करणार आहात का? बाकीचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले की केंद्र सरकारने आपण जाणार. आपले आभार मुख्यमंत्री महोदय. आणि आपल्या सरकार आल्यापासून रेल्वेमध्ये आपण चांगलं जाळं विणतोय, पण इलेक्ट्रिफिकेशन आणि 2 लेन मध्ये ह्या ट्रॅक्स आपण करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत बंब यांनी सूचना केलेली आहे. ही तपासून बघितली जाईल की शेवटी तांत्रिक बाब आहे, त्यामुळे आपल्याला त्याची फिजिबिलिटी, व्हायबिलिटी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला तपासून घ्याव्या लागतील. शेवटी जे चांगलं आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, जेवढं चांगल्यात चांगलं प्रकल्प करण्याची भूमिका राज्य सरकारची आणि केंद्राची आहे. अशोक चव्हाण साहेब,
आता या ठिकाणी बुलेट ट्रेनचा उल्लेख झाला म्हणून मुख्यमंत्र्यांना मला निदर्शनास आणायचं आहे की मराठवाड्यातील अनुशेषाचा जो मुख्य मुद्दा आहे तो मुंबईपासून मराठवाड्याचं असलेलं अंतर आज जवळपास 600 किलोमीटर हा मुंबईपासून मराठवाडा 550 ते 600 किलोमीटर हा अंतर पडत आहे आणि त्याला पार करण्याकरता 12 ते 13 तासाचं अंतर आहे आणि 12-13 तास जात असताना माल वाहतूक असो किंवा पॅसेंजर ट्रॅफिक असो हे लक्षात जर घेतलं तर आता आपण समृद्धी घेतलेला आहे. आपण नागपूर करता समृद्धीला आपण नवीन लँड ॲक्विजिशनची गरज नाही कारण की समृद्धीचं जे काही भूसंपादन होणार आहे तिथेच आपल्याला बुलेट ट्रेन आपण नेतो आहे. आता राजेश पवार यांनी उल्लेख केला त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर तोच विषय आहे माझा. आता नितीन गडकरी यांनी नांदेड ते हैदराबादचं नवीन मार्ग देण्याचं मान्य केलेलं आहे. मधल्या काळात आपल्याच काळामध्ये आपण औरंगाबाद संभाजीनगर पासून ते पुण्यापर्यंत नवीन मार्ग आपण मान्य केलेला आहे. त्याची काम केंद्र शासन हायवेच्या माध्यमात नॅशनल हायवेच्या काम करण्याच्या बाबतीमध्ये तयारी करत आहे. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही बातम्या. पुणे मेट्रोचं उद्घाटन मोठ्या दिमाखात झालं खरं, मात्र 2 स्टेशन आता 3 किलोमीटरसाठी असलेला पुणे मेट्रोला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच की काय, पण आता पुणे मेट्रोने थेट वाढदिवस आणि तत्सम समारंभासाठी मेट्रो भाड्याने देण्याचा उपक्रम सुरू केला. अगदी ट्विटरवर एखाद्या समारंभाच्या हॉलची जाहिरात केली जाते त्याप्रमाणे पुणे मेट्रोनं जाहिरात केली. वर्षभरापासून मेट्रोची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण थेट वाढदिवस आणि मुंजीसाठी सांस्कृतिक हॉलप्रमाणे मेट्रोची करावी लागणारी जाहिरात म्हणजे हाराकिरीच म्हणण्याची वेळ आली आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.